नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि या लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहोत की आइसबर्ग प्लस ऑर्डरमध्ये आपल्याला एक्झिक्युशन कसं करता येईल. आणि बरेच सारे कमेंट होते आइसबर्ग आणि आइसबर्ग ऑर्डर प्लस काय असतं नेमकं, आणि हे एक नवीन फीचर धनने इंट्रोड्यूस केलं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल व्हिडिओमध्ये तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन. आणि त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आइसबर्ग ऑर्डर बद्दल सुद्धा थोडंसं सांगणार आहे, आणि आइसबर्ग प्लस ऑर्डर नेमकं काय नवीन फीचर आहे याबद्दल पण थोडं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी मी धन वेबवरती लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही अकाउंट सुद्धा ओपन करू शकता तुमचं, आणि आपला युनिक रेफरल कोड जो आहे तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर थोडक्यात आइसबर्ग प्लस आता ज्यावेळेस आपण बघतो की आपल्याला जर हेवी क्वांटिटीमध्ये एक्झिक्युशन करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर 1000 क्वांटिटीमध्ये बाईंग करायची असेल, 2000 क्वांटिटी, 10,000 क्वांटिटी, असं ज्यावेळेस हेवी क्वांटिटीमध्ये किंवा हेवी लॉटमध्ये एक्झिक्युशन करायचं असतं ना, तर त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला लेगमध्ये ऑर्डर टाकायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा 100 क्वांटिटी आपल्याला एकदम टाकायची असेल, तर आपण आइसबर्ग ऑर्डरमध्ये काय करू शकतो, 10 लेग बनवू शकतो. एका लेगमध्ये 10 क्वांटिटी टाकू शकतो. असे 10 लेग बनवू शकतो, ज्याच्यामध्ये आपण 100ची क्वांटिटी आहे ती 1 बाय 1 एक्झिक्यूट करू शकतो. ज्याने काय होतं, तुम्हाला एकदम ॲक्युरेट प्राइस भेटू शकते. कधी कधी पुढं मागं होतं, पण तुम्हाला आइसबर्ग स्लाइस ऑर्डर ज्यावेळेस करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मॅक्झिमम क्वांटिटी जर आपल्याला एक्झिक्यूट करायची असेल तर आपण कदाचित 1000 लॉट एक्झिक्यूट करू शकतो, एवढीच लिमिट असेल. पण जर तुम्हाला 2000 क्वांटिटी जर लॉट जर टाकायचे असतील तर तुम्ही कसे करणार. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, 2 लेग बनवायला लागतात 1000 किंवा 500-500चे 4 किंवा 100-100चे तुम्हाला 20 बनवायला लागतात. तर अशा लेगमुळे काय होतं, तुम्हाला 2000 क्वांटिटी बाय करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1000-1000चे 2 लेग बनवले, तर स्लाइस ॲज लेग करायचं, आणि त्यानंतर तुमचे दोन्ही जे ऑर्डर आहेत ते एक्झिक्यूट होऊन जातात. तर आता आइसबर्ग प्लस ऑर्डरमध्ये काय असतं मी तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी NHPC जो हा स्टॉक आहे यामध्ये एक्झिक्युशन दाखवतो. आता यामध्ये कोणतं बाय सेलचं रिकमेंडेशन नाही आहे, मी फक्त तुम्हाला एक एक्झिक्युशन कसं असतं ते दाखवतो. आता या ठिकाणी मी बाय करतो. आता तुम्ही इंट्राडेमध्ये करू शकता आइसबर्ग प्लस ऑर्डर. आता बायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ज्या क्वांटिटी आहेत, जसं मी या ठिकाणी 100 क्वांटिटी करतो तसं तुम्हाला खाली एक ऑप्शन आलाय, स्लाइस ॲज आइसबर्ग. आता आधी कसं असायचं आइसबर्ग ऑर्डर टाकताना, समजा आता मी 1 लेग तयार केलाय, म्हणजे एका क्वांटिटी एका दमातच एक्झिक्यूट होऊन जाईल. पण जर समजा मी आता इथं 10 केलं, तर 10 केल्यानंतर काय होईल, तुमची जी क्वांटिटी आहे, तुमचं जे एक्झिक्युशन आहे ते 10 लेगमध्ये होणार. म्हणजे 10 वेळा तुमचं एक्झिक्युशन होणार, 1 2 3 4 5 10, आणि प्रत्येक लेगमध्ये 10 क्वांटिटी असणार. असे 10 जे तुमचे लेग आहेत ते एक्झिक्यूट होऊन जातात. अशा प्रकारे तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते. पण आइसबर्ग ऑर्डरमध्ये कसं होतं, एक एक ऑर्डर तुमची आधी एक्झिक्यूट व्हायची, दुसरी ऑर्डर नंतर एक्झिक्यूट व्हायची. पण आता आइसबर्ग प्लस ऑर्डरमध्ये काय ऑप्शन आलाय, तुमचे सगळे लेग ॲट अ टाइम एकाच टायमिंगला एक्झिक्यूट होतात. याला म्हणतात आइसबर्ग प्लस ऑर्डर, ज्यामध्ये तुमचा टायमिंगचा काही इश्यू येत नाही. त्याचबरोबर तुमची ॲक्युरेट ऑन द पॉईंट तुमची ऑर्डर प्लेस होऊन जाते. म्हणजे तुम्हाला जो पॉईंटला जी सध्या प्राइस चालू आहे त्या प्राइसला तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाते. यासाठी तुम्ही आइसबर्ग प्लस जे ऑर्डर आहे त्याचा नक्कीच वापर करू शकता. आता या ठिकाणी मी सिम्पली या ठिकाणी काय करतो, 10,000 क्वांटिटी करतो. ठीक आहे, या ठिकाणी मी 1000 केलं, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली जे लेग आहेत ना ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. 100 लेग, 10 लेग, 20 लेग, 30 लेग, 40 लेग, असे प्रत्येक लेग तुम्ही जे आहे ते एक्झिक्यूट करू शकता, आणि त्या एक्झिक्युशननुसार तुमची जी ऑर्डर आहे ती तुम्ही पंच करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता ऑर्डर स्लाइसिंग, ऑर्डर विल बी स्लाइस्ड इन 20 लेग्स अँड सेंड टू एक्सचेंज. म्हणजे 20 लेगमध्ये तुमची ऑर्डर जे एक्झिक्यूट होऊ शकते, जे ते आता या ठिकाणी मी 22-25 केलं, तर खाली तुम्ही बघू शकता ऑर्डर विल बी स्लाइस इन 25 लेग. म्हणजे तुमची 1000 क्वांटिटी 25 मध्ये डिवाइड होणार सिंपल, आणि त्यानंतर ते एक्झिक्यूट होणार. तर अशा प्रकारे आइसबर्ग प्लस जे ऑर्डरचं फीचर आहे तुम्ही नक्कीच याचा यूज करू शकता. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दिवस शुभ असो.